नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, नागरी सुविधांची ग्रामीण भागात तरतूद हा कार्यक्रम कोणी सुचवला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रश्नासंदर्भात इतर माहिती पाहूया. सदर योजना 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू केली. सदर योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट असे की ग्रामीण भागात शहरी सुविधा आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट असे होते की ग्रामीण भागात शहरी सुविधा आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शहरी व ग्रामीण दरी भरून काढणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. प्रश्न दुसरा, इंदिरा आवास योजना प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गृहनिर्मितीस प्रोत्साहन देते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, ग्रामीण गृहनिर्माण. आता आपण विद्यार्थी मित्रांनो इतर माहिती पाहू. इंदिरा आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. इंदिरा आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना 1985-86 मध्ये सुरू करण्यात आली आणि या योजनेला 1996 मध्ये स्वतंत्र दर्जा दिला. हा मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ही योजना 1985-86 मध्ये सुरू करण्यात आली आणि या योजनेला 1996 मध्ये स्वतंत्र दर्जा दिला गेला. प्रश्न तिसरा, भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, चुकीची जोडी. आता आपण इतर माहिती पाहू. तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 दरम्यान राबवली गेली. या योजनेचा मुख्य भर होता कृषी व मूलभूत उद्योग. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरी पंचवार्षिक योजना ही 1961 ते 1966 दरम्यान राबवली गेली. या योजनेचा मुख्य भर होता कृषी व मूलभूत उद्योग. प्रश्न 5वा, सेज कोणत्या विकासाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, उद्योगधंदे. आता आपण इतर माहिती पाहू. सेजचा फुल फॉर्म आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. चीनच्या धर्तीवर भारतात ही विशेष आर्थिक क्षेत्रे स्थापन करण्यात आली. प्रश्न 6वा, 1993 मध्ये भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, डॉक्टर C रंगराजन. प्रश्न 7वा, 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन झाले?
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 कांडला. आता आपण इतर माहिती पाहू. निर्यात वृद्धीसाठी मुक्त व्यापाराचे वातावरण निर्माण करणे, त्याचबरोबर परदेशी बाजारात खरेदी शक्ती वाढवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून निर्यात प्रक्रिया क्षेत्र योजना भारत सरकारने 1965 सुरू केली. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. निर्यात वृद्धीसाठी मुक्त व्यापाराचे वातावरण निर्माण करणे, त्याचबरोबर परदेशी बाजारात खरेदी शक्ती वाढवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून निर्यात प्रक्रिया क्षेत्र योजना भारत सरकारने 1965 साली सुरू केली. प्रश्न 8. कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 SDR. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण SDR संदर्भात इतर माहिती पाहू. SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स. SDR हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या लेख्यांचे एकक आहे. त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीचे एकक म्हणून केला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो लक्षपूर्वक ऐका. SDR हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या लेख्यांचे एकक आहे. त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीचे एकक म्हणून केला जाऊ शकतो. प्रश्न 9. दी स्टेट बँक ऑफ इंडिया खालील कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 1955. आता आपण इतर माहिती पाहू. 1 जुलै 1955 SBI कायद्यानुसार भारत सरकारने इम्पिरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. 1 जुलै 1955 SBI कायद्यानुसार भारत सरकारने इम्पिरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उद्योगधंद्यावर भर दिला गेला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 दुसरी पंचवार्षिक योजना. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात इतर माहिती पाहू. दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 दरम्यान राबवली. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, तो लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 दरम्यान राबवली. या योजनेचा मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योग. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान होते PC महालनोबिस. सदर योजनेमध्ये भिलाई, रूरकेला, दुर्गापूर इत्यादी ठिकाणी पोलाद प्रकल्प सुरू केले. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.